प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो विघ्न विनाशक गुणजन पालक विघ्न विनाशक गुणजन पालक दुरित तिमिर हारका दुरित तिमिर हारका सुखकारक तू दुःख विदारक सुखकारक तू दुःख विदारक तूच तुझ्या सारखा वक्रतुंड ब्रह्मांड नायका वक्रतुंड ब्रह्मांड नायका विनायका प्रभुराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो सिद्धिविनायक तूच अनंता सिद्धिविनायक तूच अनंता सिद्धिविनायक तुझ अनंता शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला सिंदूरवदना विद्याधीशा सिंदूरवदना विद्याधीशा गणाधिपा वचला तूच ईश्वरा सहाय्य करावे तूच ईश्वरा सहाय्य करावे आभव सिंधुतराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो रावळी मंदिरी
गंध का घास को काकड़ी सावली वाहते निर्जरी प्रेम संजीवनी बोहतानी तुला साधना कोणी कोण घे जाणुनी रूप हे ईश्वरी शोधसी मानवा रावळी मंदिरी भेटतो देवता पूजनी अर्चनी पुण्यता लाभू दे दान धर्मातुणी शोध रे दिगता आपल्या जीवनी मांगला खेळ मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधसी मानवा रावळी मंदिरी हळव्या स्पर्शाने फुलते नात्याच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते नात्याच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेमान कसे काही वरते मन उधाण वाऱ्याचे शारणा नाना 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 शारणा नाना 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 शारणा नाना नाना शारिया शारिया नाना आकाश स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते पावरते झडते हडखडते कामळते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मने वेळे झुलते मन तरंगोली पाण्या भरती फिरते अलक्षणात फिरते आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेमान कसे गजबजते मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेमान कसे गजबजते मन उधाण वाऱ्याचे मंडळी यासोबत आम्हाला जर आपल्या टाळ्या मिळाल्या गाण्यासोबत तर खूप मजा येईल सर्वांच्या टाळ्या मिळाल्या रिदमवर ये बा सर्वांनी
ऊस पावसाचे का होते बेभान कसे गरीबाचे मन उधाण वाऱ्याचे ऊस पावसाचे का होते बेभान कसे गरीबाचे मन उधाण वाऱ्याचे मन उधाण ज्यांच्यासाठी तुम्ही थोड्या कंजूसीने टाळ्या वाजवल्या अजून मोकळ्या टाळ्या वाजवू शकता, कारण आम्ही सरकारने अजून टाळ्यावर GST लावलेला नाही, पण आम्ही म्हणतो आम्ही संगीतातला GST वसूल करतो, कारण GST याची आमची व्याख्या आहे गाण्यासाठी टाळ्या. GST ते द्या, तुम्ही जोरात वाजवा टाळ्या एकदा. आणि प्रमोद तळवडेकर हा आज मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल किंवा इतर अनेक भाषांमध्ये गात असणारा, अनेक गाणी रेकॉर्ड केलेला असा प्लेबॅक सिंगर आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी प्रमोद तळवडेकर यांचं अभिनंदन करा. प्रमोद, याच्यानंतर आपण पुढल्या गीताकडं वळतो आहोत, जे पुन्हा एकदा या मराठी मातीची सुरुवात जी होती, मी मगाशी बहिणाबाईंचा उल्लेख केला, त्यांनी जे वृत्त वापरलेलं आहे लिहिण्यासाठीचं ते ओवी आहे. जात्यावरचं दळण दळता दळता त्यांना ज्या काही कविता सुचल्या त्या कविता ओवीबद्ध होत्या. म्हणजे अगदी सहज, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चाललेला, एका पिलासाठी तिनं जीव झाडालेला, खोपा इनाला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा ते करे माणूस. असं लिहिणारी बहिणाबाई आपल्या सगळ्यांचे व्यवहार बघून, पाऊस रे लोकांचे व्यवहार कोटे नाटे, आले बोरी बाबळीच्या अंगावर काटे, असं म्हणून बोरी बाबळीला काटे का आले ते पण सांगतात की आमचा व्यवहार किती बिघडत चाललेला आहे. अशी ओवीबद्ध रचना ही आपल्याकडे फार पूर्वापार चालत आहे. म्हणजे एकतर पहाटे लवकर बायका उतरायच्या, जात्यावरचं दळण दळायचं, पण हा श्रमपरिहार कसा होणार, कारण तुम्ही दळताना थकाल.